जे वर्ग होतं सांगून टाकलं आणि अर्जुनाला कृष्ण केलं आपल्या पदी वैसवला. प्रत्येक अध्यायात काय आहे यात आपण बहुतेक हा 18 अध्यायाचा सार म्हणायला हरकत नाही. पूर्ण 18 अध्यायाचा सार आहे. भगवंत कोणत्या अध्यायात काय बोलले की आता डबल रिव्हिजन करायला भगवंत. आपण 1450 पर्यंत आलो. 1500 पर्यंत जाऊया आणि प्रत्येक अध्यायाचा जो सार आहे ते ऐकू आणि पुढे भगवंत काय बोलले ते पाहू. डायरेक्ट बोलले ते चिंतन घेतले. चला 1400 किती कराल तो आपण 37 माऊली. अज्ञानी बांधलिया 1437 होई आपली. मग अज्ञानी बांधलिया मोक्षपदी वैसावया साधना आरंभतो तृतीया ध्यायी बोलिला. माऊलीनं तृतीय अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये काय बोलले म्हणजे काय सांगितलं की देह अभिमान बंधने. देह अभिमान बंधने या शब्दामध्ये भरपूर काय आहे. हा शब्द माऊलीच्या मुखातून निघालेला आहे. त्याच्यामध्ये खूप भाव अर्थ पूर्ण भरलेला आहे. तो त्याने काय म्हणले तर पहिलं लक्ष घ्या. जे जे जीव अज्ञानी जे ज्याला काही कळत नाही त्यांना कळवून द्यायचं म्हणजे ज्ञान द्यायचं. मग ते कसे जे असतात जीव देह अभिमान बंधने. देहाचा अभिमान त्यांना धारण झालाय. त्यांचा अभिमान त्यांना देहाचा अभिमान आहे. मग त्या देहाच्या अभिमानाला काय कारण आहे अज्ञान आहे. ते अज्ञान काय करतं अभिमान तयार करतं आणि त्याला वेदामध्ये बंधन नाव येतं. म्हणजे आपण स्वतःला स्वतः बांधून घेतो. मी देह असं समजून घेतो. मी परमात्मा नाही असं आपल्याला उमगत नाही. म्हणून मी कोण हे कळत नाही. मग अभिमान धरणारी वृत्ती आणि देहाकडे जाणारी वृत्ती आणि जडाला माझं म्हणणारी वृत्ती ही अज्ञानातली आहे. आणि तिला ज्ञानात आणण्यासाठी कसं कर्म करावं हे तृतीय अध्यायामध्ये सांगितलं की कर्म करताना ते कर्म निषिद्ध करू नये, काम्य करू नये, कर्तेपणा करू नये. त्या तिन्ही वाक्याचा संवाद सांगताना तृतीय अध्यायाचा परिपूर्ण बोध जेव्हा बुद्धीच्या आधारे अंतःकरणामध्ये साठवल्यानंतर तो जीव न राहता कर्मातून बाहेर येतो आणि कर्म सुटल्यानंतर तो स्वच्छ आणि निरामय होतो. निर्विकाराने स्तब्ध होतो. कर्मातून अलग होतो आणि त्या बुद्धीचा ज्ञानात प्रवेश होतो. कारण ते कर्म सोडून ती बाजूला होती. अहंकार कमी होतो आणि ज्ञान येण्यासाठी अज्ञानाला टाकण्याला ते अंतःकरण तयार होतं. त्याला अधिकारयुक्त अंतःकरण म्हणतात विचारसागरच्या भाषेत. साष्टांग दंडवत माऊली. एका शब्दाचा अर्थ तुम्हाला अजून भरपूर काही आहे तर सांगायचं तरी किती. मला एका शब्दावर बोलले ते अभिमान बंधने. शब्द एक बर का ओवी म्हणता येतात. नाही माऊली एकच शब्द आहे. एक शब्द आहे ओवी बाजूलाच आहे. कारण एवढं याच्यामध्ये स्वारस्य आहे हे आता कळते आम्हाला सुद्धा. तुमची बात तर लांबच राहील. कारण सूक्ष्म बुद्धी होती तेव्हा ती निराकार निरामय निस्तब्ध होती. शांत आणि एकरस होती. ती स्वतःच्या ओळखीसाठी धडपड करत असते. मुमुक्ष बनते आणि मुक्त होण्याच्या मार्गावर असते. कर्म टाकायला सुरुवात होती. कर्माची आस बंद होती आणि कर्माचा संबंध सोडून देते. म्हणून बंधनातून बाहेर येण्यासाठी ज्ञान प्राशन करते. हरिओम. हे कळायला पाहिजे. ज्ञान प्राशन केल्याशिवाय कर्म ज्ञानाचा बोध. ज्ञान प्राशन म्हणजे ज्ञानाचा बोध आपण साठवला जातो. मग ते ज्ञानाचा बोध तुम्हाला कर्म कसं करावं कसं नाही सद्गुरूच्या माध्यमातून ओवीच्या साधनेतून
आपल्याला समजतं आणि बुद्धी जागी होती आणि कर्म करताना निरहंकारी होती आणि कर्मातून अलग होती. तिचा ज्ञान प्रवेश होतो. होती कर्माला काही मागत नाही. कर्म केल्यानंतर केलं असं वाटत नाही. कर्माचा संबंध राहत नाही. कर्माचं फल तिला पाहिजे नाही. अशा प्रकारच्या नाना कर्मातून ती अलग होती आणि तिला कर्माचं ज्ञान येतं. ते म्हणजे तृतीय अध्याय. साष्टांग दंडवत माऊली, खूप सुंदर आलं. आणि बेटा हे सार कळायला पाहिजे. मग खरंय माऊली. हे कळावं आपल्याला. आणि तुम्ही बघा आता आली पुढे सरकून बघा जरा. तुम्ही नवीनच बेटा, मला काही बोलता येत नाही, पण पुढे पुढे उत्तरोत्तर अवस्था ज्ञानानं स्वच्छ आणि शांत आणि निरामय होती. थोडं तुम्ही तपश्चर्या करा आणि 12 वर्ष, तुम्ही तर 5-6 वर्ष माझ्यासोबत आहेतच, अजून एक कंटिन्यू 6 वर्ष मी जगले तर राहा आणि आत्मज्ञानात या. स्वतःच सुख घ्या, एवढंच माझं डिमांड सांगणं आहे. बाकी काही नाही. आहे तर लाभ करून घ्या. कारण मला वाटलं नव्हतं मी एवढं सांगेल तुम्हाला ओवीबद्दल बोललं. खरं ते सांगते मी, त्याच्यामध्ये कौतुक नाही किंवा मोठेपणाचा विषय नाहीये, पण माझंच मला हे वाटतं की आपण कसं काय करू शकतो. हे कधी आधीच चिंतन नाही. अभ्यास दुसरा असतो आणि दुसरंच येतं. इथं अभ्यास हा नसतो आमचा, दुसरा असतो. इथं आलं की सगळं पलटतं. माऊली देतात माऊली. हा खरं सांगते, म्हणून तर जास्त धडपड केली मी आनंद. आणि पण 2दा इच्छा झाली, जाताना पण गेले, येताना पण झालं. आपल्या आत्मचिंतनात, आपल्या बोधात आपण राहावं. देहात काय बरं राहावं, का बरं राहावं, मरणाऱ्या वस्तूला प्रेम का यावं, खोट्या वस्तूचा संबंध का करावा आणि खऱ्या वस्तूचा का दुरावा साधावा. नाही बाबा. श्रवण परमार्थ म्हणजे काय असतं. परमार्थ म्हणजे ज्या ज्ञानामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो आणि आत्मचिंतनानं सुखाचा लाभ होतो, दिसणाऱ्या दृष्टाचा बाध होतो आणि ते स्वरूप प्रगट होऊन तिथे बुद्धीचं विराजमान होती आणि मी तो आहे असा अनुभव घेते, ही आत्मसिद्धीची स्थिती. राम राम माई. कोटी कोटी प्रणाम. तिला बघितलं की शांत होतं मन, भरून येत आईला बघितलं की. काय अटॅचमेंट असते माहित नाही. माऊली बाबा असो आई असो, की त्यांना बघितलं की ते बघितल्याबरोबर बोलणं खाणं तिच्याकडनं काही घेणं तो विषय वेगळा, पण पाहिलं कीच मन भरून जातं. तसं वेदाचं ज्ञान आत आलं कीच ब्रह्मरूपता तयार होती, सुखाची जाणीव होती. आणि जो अनादिकाळची अज्ञानाची स्थिती, तो कलंक, तो भ्रम, तो सगळा अलग होतो. बुद्धीतून कचरा निघून जातो. थोडं चिंतन करा, थोडा अभ्यास करा, हो माऊली. थोडे कष्ट. कर्मकांडात सांगितले पुढे कर्मकांड वगैरे. परमार्थ म्हणजे हे ज्ञान, ज्ञानाची सिद्धी, कर्मातून बाहेर आलेली बुद्धी, तिने निरामय झालेली, ती शांत बनलेली, ती चिदाकाशात जाण्यासाठी धडपडणारी, ती वेदाच्या अभ्यासासाठी तगमगणारी, ती साधूच्या बोधामध्ये थांबणारी, ती वेदाचं ज्ञान घेणारी, ती अनुभवात राहणारी, ती देहभावातून संपणारी, आत्मचिंतन करणारी, संतांच्या कृपेमध्ये भिजणारी आणि स्वरूपाला ओळखणारी, ती जी बुद्धी ती ब्रह्म असते. साष्टांग दंडवत माऊली. दंडवत माऊली. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. काय इथून पाऊस पडतो इथं आलं की माहित नाही मला. का तुमच्यासाठी एवढं हृदय फाटून येतं कळत नाही. वाणी काय बोलती मला समजत नसतं, पण बोलत राहते. तसं आईचं प्रेम अथांग असतं, ते मन अगदी वेगळंच असतं. ते हृदय फार सुंदर असतं आईचं. मला एक उदाहरण देते. काय ते एक माझी सांगते मी, जगाचं असफल राहतं, व्रतात नाही राहायचं, वादात नाही सापडायचं, वेदात नाही जगायचं, देहाला नाही माझं म्हणायचं, देहातून सरकायचं.
बाजूला राहायचं, त्याला सोडून द्यायचं, अलिप्त व्हायचं, ज्ञानमय जगायचं, आत्मचिंतन करायचं आणि मी कोण आहे अनुभव घेऊन तिथंच बुद्धीला न्यायचं, देहात नाही ठेवायचं. परमार्थ म्हणजे काय, कुठे गेलं ना अभिषेक केला म्हणजे परमार्थ ते पाप पुण्य जन्मांतरीचे काढण्यासाठी असतं. परमार्थ म्हणजे हे स्वतःचा उद्धार, आत्ममिलन, वेदामधून भगवंताचं दर्शन, ओवीचं रस जाणणं, बोधामध्ये अंतःकरण आणणं आणि आत्मा दर्शन, आत्मलाभ भोगणं. व्यवहार होत असतो पण आपण आपल्या भूमिकेत असतो, आपण देहात नसतो. त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे वाचलं, सांगितलं, पाठ केलं, व्यासपीठावर बसतं तसं नसतं. अलीकडची भूमिका, पुढची भूमिकाची ज्ञानाची येते, अनुभवाची स्थिती असती, आवाज वृत्ती असती आणि त्यामध्ये सुखाची प्रतीती असती. तिथं कधीही प्रतिदेहाची समरस नसते. साष्टांग दंडवत माऊली. परमार्थ म्हणजे काय, महादेवाला पाणी टाकलं म्हणजे परमार्थ, पूजा केली म्हणजे हा पहिला रस्ता आहे. परमार्थामध्ये इंद्रिय करण्याचा मार्ग आहे. जसं बस स्टँडवर आलं म्हणजे घर आलं नाही लेकीचं, आलं नाही माऊली, ते गाव आलं, घर नाही. तिचं घर अजून मुंबईमध्ये लांब जावं लागतं, पाऊण तास, 1 तास, 2 तास, पुन्हा बसावं लागतं आटत, मग घर येतं. तसं बसावं लागतं ज्ञानात. मग आत्मस्वरूपाच्या घरामध्ये बुद्धी सुखाचा भोग घेत रममान होती, तृप्त होती, मुक्त होती, विरक्त होती, अनासक्त होती आणि परब्रह्मामध्ये विलीन होती. तेव्हा ती खरी आत्मस्थिती. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर येते. वास्तविकता आहे. हो माऊली. 4 वय असल्या म्हणजे परमार्थ धन्य झाला, केळ वाटले म्हणजे मुक्त झाले. गैरसमज आहे, अलीकडचं आहे. हा गैरसमज पाठातच दूर होतो माऊली. बाकी कळणार कसं करणार लोकांना, पाठात आलो म्हणून आम्हाला कळतंय आता. जे अंतःकरणामध्ये तुमचे पाप आहेत, वृत्तीमध्ये विकार आहे, देहाचा अभिमान आहे, जगताची भ्रांती आहे, ते टाकण्यासाठी हे कर्म पुण्य श्रवण, हे श्रवण नाही, हे अलीकडचं दान धर्म, हे अलीकडचं स्वच्छता आहे. हो माऊली. कळलं का दान करावं, का धर्म करावा, जन्माला पुन्हा यायचं नाही, दुःख पुन्हा भोगायचं नाही, आईच्या गर्भात शिजायचं नाही आणि पुन्हा पुन्हा कर्माचे बंड बांधायचे नाहीत, गटोडे. समजून घ्या परमार्थ कशासाठी करायलो. ते सुद्धा मूर्ख लोकांना सांगावं लागतंय की आम्हाला कर्माचं बंधन आहे, आम्हाला देहाचा अभिमान आहे, आम्हाला गुणाची जाण आहे, आम्हाला भगवंताची जाण नाही, म्हणून आम्ही परमार्थात प्रवेश करतो, वेदांताचा रस्ता धरतो आणि गीतेच्या मार्गावर थांबतो आणि बोधाच्या रंगात रंगतो आणि आत्मचिंतनासाठी आम्ही जगतो. तेव्हा आम्ही आमच्या परमार्थालाच बोलतो, जगाला नाही, नात्याला तर नाहीच नाही. बोलावं देवाला, बोलावं शास्त्राला, प्रेम करावं ज्ञानेश्वरीला, माझं म्हणावं ग्रंथाला, संताला. माझे ते माझे उद्धार करत, मला तारणहार आहेत माझे, मला मोक्षाकडे न्यायलेत, मला सुखाकडे न्यायलेत, माझ्या हाताला हात द्यायलेत आणि बंधन तोडायले, माझा अभिमान सुटायला, माझा देहभाव संपायला, मला परमात्मा कळायलाय, मला अनुभव यायलाय, मी सुखात बुद्धीचा प्रवेश व्हायलाय. हा संताचा मार्ग आणि संतामुळे कळायले. माझा जन्म मृत्यू थांबायलाय, ते माझ्या गुरुमुळे आहे, माझ्या गुरुचं सौख्य आहे, माझ्या गुरुची ताकद आहे, माझ्या गुरुचं ज्ञान आहे, माझ्या गुरुचा वेद आहे, म्हणून मी आज जिवंत आहे, म्हणून मी आज सुखामध्ये आहे,
म्हणून मी आज सुखाचा अनुभव घेते, म्हणून मी आज श्वास निवांत घेते, माझ्या गुरुचा प्रसाद खाते, जीवन मुक्त होते. हे कळलं हो रे. साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत नाही. बापरे. अगदी खरंय बेटा. कुठं नात्यात स्वार्थ नाही सांगा. माझ्या गुरु पण निस्वार्थ आहेत. माझे गुरु उद्धारक आहेत. माझे गुरु ज्ञान दाते आहेत. माझे गुरु हातात मोक्षाचं खातं देतात आणि आम्हाला खातेत आणि मोक्षाचं खातं सुरू होतं आणि याच खाणं सुरू होतं. हवा की जीवाला अंतःकरणाला शांत करणारा. जे जीव भावडा असतो, चुकीच्या रस्त्यावर असतो, तो त्रागा करतो, त्याला कोणी शिकवत नाही. तू त्रागा करू नको, तमवणाला शिवू नको, कुणावर भडकू नको, सहनशीलता ठेव. जेव्हा तुला सहनशीलता येईल तर तुला माझी जाणीव होईल. तुझं अंतःकरण भडकत आणि तापत तेव्हा पाप बनत. तमगुणानं पाप होते बेटा. म्हणून पाप नकोय, पुण्याची हव पण नकोय. म्हणून सद्गुरूच्या संगतीत आल्यावर काय पाहिजे, काय नको, काय माझं, काय तुझं, ही बुद्धीला एक छान जाणीव तयार होती आणि ती हुशार बनती. खरे हा साष्टांग दंडवत. तिला आले की खरंच खोटं कसं बोलणार. तुमच्याशी सद्गुरूपाशी आयुष्य घातलंय ना. न कळतेपणे पण गुरु भेटलेत. काहीच कळत नव्हतं आम्हाला, काहीच नाही. त्यांना सगळं अबोकडे झिरो पासून शिकवलंय, सगळं ज्ञान दिलंय. आयुष्यामध्ये त्यांची सोबत भेटली. आणि आज सांगा तुम्हाला अगोदर हे जाऊ द्या आत्ताचं माझं चिंतन आपलं. पण मी तुम्हाला आधी काय बोलले, देह अभिमान बंधने एका शब्दावर कमीत कमी 30-40 वाक्य आलेत. आलेत की नाही बोला. हो माऊली आलेत. होत आहे. मग सांगा तुम्ही. माऊली अजून तर गांभीर्य खूप आहे, याच्यामध्ये खूप दडलेले आहे. पण आम्ही तोटक बोलतो, थोडं तुम्हाला सांगतो. पण एका शब्दावर जर 40-50 वाक्य निघत असते तर गुरुच्या कृपेविना वाणी बोलत नसते. तिथं अग्रस्थानी जिव्हेच्या सरस्वती माता असते आणि भोवताली रिद्धी सिद्धीचं गमन आगमन असतं, कारण व्यासपीठ हे वेदाचं आहे. साष्टांग दंडवत माऊली. खरे म्हणूनच तर संप्रदायाला महत्व आहे ना माऊली. संप्रदायाला महत्व आहे. हा संप्रदाय फार सुंदर आहे. वारकर संप्रदाय आमच्या गुरुजीने प्रस्थापित केलेला, वेदाचा फुलवला फुलवलेला. गुरुजी कळणं आणि गुरुजीकडे येणं फार भाग्याचं आहे. कितीतरी लोक सुटले. हा 2 गोष्टी बोलले मी मॅडम संग. फोनच होता 2-3 दिवस. जे देह अभिमान बंधने सांडवणी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठाय. ज्यानं देहाभिमानाचं बंधन टाकण्यासाठी त्यानं काम्य कर्म सांडलं. ठीक आहे. विहित परी अप्रमादे, विहित कर्म केलं, नित्य नैमित्तिक कर्म केलं. अप्रमादे अभिमानानं, अभिमान न येता केलं. अप्रमाद, प्रमाद नाही. मी केलं नाही. करून घेणारा तो हे जर कळाल्यावर मी केलं असे वाणी बोलतच नाही. हो माऊली. पण न जाणते कर्तेपणाचा आविष्कार का त्या अंतःकरणामध्ये कर्म होत राहतं आणि कर्तेपणा जिवंत राहतो. त्याला बंधन नाव येतं. बोला हे वाक्य. चला बोला पटापट. कर्म होत राहतं आणि कर्तेपणा जिवंत राहतो, याला म्हणतात बंधन. अरे राम वासुदेवा, काय आपण वागतो. कर्म होत राहतं, कर्तेपणा जिवंत ठेवतो. का बरं कर्तेपणा उत्पन्न होतो? मी करायला असं का वाटतं? देहाचा अज्ञान, देहाचा अभिमान, अज्ञान आहे.
ज्ञान नाहीये, वेद नाहीये, संताची संगती नाहीये, श्रवणाची भक्ती नाहीये, वेदाची शक्ती नाहीये. म्हणून कर्मामध्ये मन आहे, कर्माचा संबंध आहे आणि कर्माच्या फलाची आशा आहे. भक्तीपणावर येतो तो पुन्हा. आधी करता होतो आणि पुन्हा भोगता व्हायला जन्म घेतो. हा अभिमान कर्माच्या संबंधाने होतो आणि जन्म मृत्यूला तो सामोरा जातो, कारण तो बंधनातच राहतो. हो माऊली, जन्म मृत्यू त्याच्या पाठीमागेच लागतात, मग काही खरं नाही. माझं वाक्य, माझं बोल वाक्य मी सांगितलं सांग. हो माऊली. बोल. कर्म होत राहतं, कर्तेपणा जिवंत राहतो, याला बंधन म्हणतात. बंधनाला कारण अज्ञान आहे, कारण त्याला संत संगती नाही, श्रवण भक्ती नाही, वेदाची शक्ती नाही. म्हणून तो कर्माच्या फलाची आणि जन्म मृत्यूला सामोरा जात राहतो. तो कर्माचा संबंध धरतो, कर्माची फलाची आशा करतो, म्हणून जन्म मृत्यूला सामोरा जातो. मध्ये 2-3 वाक्य राहिले अजून रेकॉर्डिंग मध्ये बघा, पण जे शब्द येतात ते सुंदर येतात, म्हणून ते धरायचे. की कर्माचा फल का तयार होतो आणि तो जन्म मृत्यूला समोरा का जातो, भोगता का होतो, हे तुला सांगितलं, तू विसरले ते. जेव्हा तो कर्तेपणावर येतो तर भोक्तेपणावर जातो आणि भोक्तेपणासाठी जन्म मृत्यूला त्याला घ्यावंच लागतं आणि भोक्ता होण्यासाठी जन्माला यावंच लागतं. मग जन्म आणि मृत्यूतून कधी निघणार, कारण त्याला वेद नाही कळणार, तोपर्यंत जन्म मृत्यू तू भोगणार. अगदी माऊली, जोपर्यंत वेद नाही कळणार तोपर्यंत जन्म मृत्यू भोगणार. अगदी त्रिवार सत्य हे, की जेव्हा वेदाचं चिंतन नाही, संताची संगत नाही, बोधाची साठवण नाही, तोपर्यंत तो भगवंताला प्राप्त होत नाही. म्हणून तर श्रवण तुम्ही सांगा, आता रोज तुम्ही ऐकता, सांगा बरं कधीतरी कालचं वाक्य आहे का, जुनं काय आहे का सांगा, डबल रिपीट काय आहे का? नाही माऊली. नाही, रोज नवीनच, रोज नवीन नवीन असते ते. सांडून कामने सिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे, ऐसे सद्भावे कर्म करावे, हा तिचा अध्यायी देणे, निर्णय केला ते जाणावे, कर्मकांड येत, निर्णय केला ते जाणावे, कर्मकांड येत. दुसऱ्या अध्यायामध्ये हा निर्णय घेतला आणि ह्याला कर्मकांड म्हणतात. कर्मातून बाहेर कसं निघायचं, कर्म कसं करायचं, कर्माच्या फलाची अशी अभिलाषा कसं सोडायची, हे तुम्हाला सांगितलं. हे कर्मकांड अजून ज्ञान नाही. हो माऊली. हो माऊली, अगदी हे ज्ञान नाही. माऊली आता कर्मकांड आहे. थोडं कळतं, कर्मकांड आणि ज्ञान मधला फरक कळायला लागला चांगला. कळतो. मग तुम्हाला मी सांगल, मला तिथे विचारा कर्मकांडातून कर्मकांड काय. हो हो पहिला हा पहिला त्रिकांडात, मग पहिल्यांदा कर्माला सुरुवात का, मी तुम्हाला तिथं आठवण करा, मस्त बोला, हो हो मी तुम्हाला चिंतन सांग. ओके. हो माऊली. चला, ऐसे सद्भावे कर्म करावे, सद्भावानं, चांगल्या मनानं, शुद्ध वृत्तीनं कर्म करावं. हा तिचा अध्याय देवे निर्णय केला ते जाणावे, कर्मकांड येथ आन तेच नित्याधिक, अज्ञानाचे अवश्यक, अचरता मोचक, के होय पा. बापरे बाप. ऐका, सांगते तुम्हाला सगळं, एकच मिनिट थांबा. फार सुंदर गोळी ही, तर तुम्हाला एक एक वाक्य सगळं सांगते. आणि तेच नित्याधिक, अज्ञानाचे आवश्यक, अचरता मोचक, केही होय पा. त्या कर्म हे आणि हे त्रिपुटीच्या माध्यमातून ते कर्म होत, पण ते कर्म नित्य नैमित्तिक जर छान जाणून केलं, विधीनुसार केलं, ज्या वर्णात आहे त्या वर्णाचे नियम पालन करून केलं, तर ते कर्म तुला माझ्याकडे आणण्यासाठी सहकारी बनत, साक्षात ज्ञान करून देत नाही. सहकारी ऑटो, साक्षात नाही. ऑटोत बसलं म्हणजे बस स्टँड येतं, गाव नाही. पुढे ट्रेन मध्ये बसावं लागते. ऑटोने नेलेली तिच्या घरला, धोंडे न्यायला, धोंडे नाही माऊली. नदीचे सोन्याचे
नाही माऊली, फक्त सहाय्य कार्य आहे. खरं. ऑटो तिथं पोहोचवलं रेल्वे स्टेशन. मग ट्रेन मध्ये बसली बाई धोंडे घेऊन डब्बा, आणि मग गेलेली तिच्या घरी पुन्हा ऑटो, आणि पुन्हा लेकीचं घर, ओ माऊली. आणि मग धोंडे द्यायची जावया. तसं हे कर्म फक्त ऑटो सारखं आहे. कर्मकांड बोलले लक्षात ठेवत जा. मग जावायला टिकला आणि जावाय बोलताना हुकला. हो माऊली. मग जायला एवढा डब्बा दिला असंच हुकल. अज्ञानाचे आवश्यक अचरतामोचक केवी होय पा. त्या अज्ञानातून सोडण्यासाठी कर्मकांड किती उपयोग होत ते तुला सांगतो. ते जर कर्म शुद्ध भावानं सद्भावानं आणि नित्य करण्यामित्त कर्म धर्माला आचरून जर केलं तर ते कर्म तुला माझ्याकडे आणण्यासाठी सहकारी होत. आणि कर्माचा जो फल आहे ते अंतःकरण स्थिर होता. एवढंच होतं बरं अर्जुना. बर देवा, आता ऐका. आनतेच नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक अचरतामोचक ते होय पा. ऐसी अपेक्षा झालिया बद्धमुमुक्षुते आलिया. देवी ब्रह्मार्पणे देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. असं सांगता सांगता नित्य नैमित्य कर्मावर आणलं. कामिनीचे सोडून द्यायला लावलं. माझ्या अंतःकरण जे वाटलेलं असतं गुणानं, पेटलेलं असतं पापानं, मोहाकडे सुटलेलं असतं आणि ते बाटलेलं असतं. मग त्याला बाटलेल्या अंतःकरणाला स्वच्छ करण्यासाठी हे कर्म का केल्यानंतर ते अंतःकरण शुद्ध होतं. आधी अशुद्ध असतं. आणि जेव्हा ते शुद्ध अंतःकरण होतं नित्य नैमित्य कर्मानं दानधर्मानं, तर ते अंतःकरण मुमुक्षु पदावर येतं. मला भगवंताला जाणायचंय असं त्याला हळूहळू वाटतं आणि संताकडे येऊ लागतं आणि ज्ञानावर प्रवृत्ती होती. आणि त्या अज्ञानाची संपण्याची वेळ येते आणि तेव्हा सद्गुरूची भेट होती. आणि तेव्हा ते तुला त्या कर्मातून बाहेर काढतात ते ज्ञानानं. अज्ञान संपवतात ते चिंतनानं. तुला मी कोण कळतं हे बोधानं. आणि तुझा आवरण जात महावाक्यानं. तू परमेश्वरात विलीन होतोस माझ्या संगतीनं, वेदाच्या शक्तीनं, संताच्या कृपेनं तुझं माझं ऐक्य होतं. ते शेवटी ज्ञान आहे. आधी मुमुक्षु बनला असतो. मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा, तुला ही इच्छा तयार होती की वेदाकडे जावं, सतश्रवण करावं, सतसंगतीत राहावं आणि आत्मचिंतन करून स्वतःला पाहावं. हे तुझ्या बुद्धीला कळतं. तुला संत मिळतात, तुला ग्रंथ कळतात आणि तू मुक्तीच्या मार्गाकडे येतोस. कर्माला सोडून देतोस. अभिमान तुझा बंद मी करतो आणि तुला मी ज्ञान तुझ्या हृदयात भरतो आणि तुला माझ्या प्राप्तीसाठी संत संगती देतो. म्हणून निष्काम पुण्य करत चाल. साष्टांग दंडवत माऊली. माऊली. त्रिवार सत्य, त्रिवार सत्य. आता ऐका. ऐसी अपेक्षा झाली या. तुला अपेक्षा अशी तयार होते. ठीक आहे. बद्ध मुमुक्षुते आलिया देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. मग ते कर्म ब्रह्मार्पण बुद्धीनं करायचं. मी केलं असं कर्तेपण नाही करायचं. ही तुला क्रिया 4-5 अध्याय सांगून टाकली आहे. जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे की जे म्हणतले. देहानं मनानं वाचेनं जे बी तू कार्य करशील ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी कर. मी केलं असं म्हणू नको आणि कर्माचा संबंध ठेवू नको. ह्या कर्मातून मला ईश्वराकडे जायचंय आणि हे कर्म मला ईश्वराकडे नेईल अशी निष्काम भावना जर केलीस तर ते कर्म तुला माझ्याकडे आणून सोडतं. म्हणून ते कर्म असं कर हे तुला मी सांगितलं.
हो माऊली, खरंच आहे. किती सखोल चिंतन केलंय आपण आधी सुरुवातीला, भरपूर. हो ना माऊली, आता सारे गीत. रिपीट व्हायला लागले हे परत. हा, आणि तुम्हाला जे नाही कळलं ते कळाले ना. तुम्हाला कुठं कळालं हे अध्यात हे? तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही सांगितलं असतं का मला हे अध्यात काय तुम्हाला शिकवलं म्हणून? सांगा बरं. नाही माऊली, नाही. नाही माऊली. म्हणूनच रिपिटेशन रिव्हिजन घ्यायचंय. कारण परीक्षा आली तर सर रिव्हिजन घेतात, क्लास घेतात, एक्झाम घेतात, छोट्या छोट्या. मार्क किती बघतात, मग त्याला कळतं आपण एवढे मार्क घेऊ शकतो. मग त्या जीवाला कळतं आपण ज्ञानामध्ये राहू शकतो. हो माऊली. बापरे. छोटे छोटे एक्झाम घेतात ना आणि मार्क बघतात, तपासतात किती मुलगा किती घेतो, कोणता मुलगा कोणता घेतो. मग ते परीक्षेत त्यांना कळतं. मग मोठ्या परीक्षेत बोर्डाची असते, मग तेव्हा खरा निकाल लागतो आणि मग तो जगात झळकतो. मिनिट 99.99. माय म्हणते 99 घे, माय असते अंगठा भादर, ती म्हणते एवढं घे. असले अंगठा भादर मायात नसून डोक्याच्या. आपण स्वतः झिरो आणि अपेक्षा हिरो. त्याची काय अवस्था आहे, किती अभ्यास करते. मग बसून बसून अंगाची लाकडं होतात, लाकडं. तू एवढे घे, तू कर, तू घे. जे बी कर्म करशील तर ईश्वराच्या उद्देशाने कर. हेच ईश्वरी कर्मयोगे, भजन कथनाचे खागे, आदरिले शेष भागे चतुर्थाचे. ऐका, कर्मानंतर ईश्वराचं भजन सुद्धा माझ्याकडे येण्यासाठीच करायचं. म्हणून तुला पण नंतर ईश्वरासाठी भजन, त्याचं नामस्मरण आणि त्याच्यासाठी गायन, त्याचं नाव भजन, हे पण माझ्या प्राप्तीसाठीच येत आहे. म्हणून भगवंताचं भजन सुद्धा तुला सांगितलंय, भगवंताची कथा पण सांगितली, भगवंताचं नामही सांगितलं आणि भगवंताबद्दल केलेलं कर्म पण सांगितलं. सगळं तुला सांगून टाकलं. हो माऊली, सगळं सांगितलं, काही ठेवलं नाही. फार छान आहे. ऐका, हेच ईश्वर कर्मयोगे, भजन कथनाचे खागे. जेव्हा तुला कर्म सांगितलं, कर्मातून तू बाहेर आलास, कर्म सोडून दिलं बुद्धीनं, मग कर्मयोग झाला. ठीक आहे, कर्माचा संबंध तो टाकलास, टाकाव पुन्हा टाकव, समजायचं आपलं आपण, आहे की नाही? समजायला काय पैसा आहे? हो माऊली. हा, कर्मयोगे. तुला चौथ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. कर्माचा संबंध थांबला, तो मोक्ष बनला आणि तो मला जाणण्याचा प्रयत्न केला आणि तो कर्मातून बुद्धी बाहेर आली. कारण त्यानं कर्म शुद्ध, पवित्र आणि आचरण विहित कर्मानुसार केलं, तो कर्मयुग झालास. फळाचा त्याग केला ना अर्जुना तो. हो देवा, हेच ईश्वरी कर्मयोग आहे. तुला कर्माचा योग सांगितला आणि तू योगी झालास, कर्मयोगी. पण आता भक्तीच मध्ये तुला प्रवेश करायचा आहे. म्हणून भक्तीसाठी, भगवंताच्या भजनाची सुरुवात करण्यासाठी, त्याच भगवंताला भजण्यासाठी तुला भजन मार्ग सांगितलाय. भक्ती कर, उपासना कर आणि ज्ञानावर तुला न्यायचंय, असं भगवंत अर्जुनाला बोलतात. भजन कथनाचे खागे, आदरिले शेष भागे. तुला भजनाची भक्ती सांगितली, भजन कसं करावे सांगितलं. चतुर्थाचे मी चौथ्यात टप्प्याटप्प्याने पुढे आलं. कळायला का प्रेरणा? हो माऊली. हो माऊली, हो माऊली. टप्प्याटप्प्यात एक एक सांगत सांगत पुढे पुढे चाललेत. ते विश्वरूपा करावा, अध्याय संपे जव अघवा, तव कर्मे शुभ जावा, हे जे बोलले. चौथ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत कर्माच्या माध्यमातूनच, भक्तीच्या साधनातूनच भगवंताला भक्ती करावी, भजावं, त्याचं भजन असंच करावं. आणि हा मार्ग तुला चौथ्या अध्यायापासून 20 रूपापर्यंत 11व्या अध्यायापर्यंत सांगितला. कर्मे येशू भजावा. मग कर्माच्या साह्याने भक्ती करावी, भजनाच्या साह्याने त्याची भक्ती करावी आणि 11व्या अध्यायामध्ये आल्यावर विश्वरूप बघावं, हे तुला मी सांगून टाकलं होतं अर्जुना आधी. हो देवा, कर्मे येशू भजावा. काय शब्द आहेत रे बाबा.
काय बोलले, काय समज, काय समज सांगा बरं. इथं जर वृत्ती आली, हे अंतकरण पावन झालं तर खालच्या मार्गावर काय यायचं बरं. शिजविलेला भात खावा का पुन्हा शिजवावा सांगा बरं. खावा माऊली. तुम्ही पुन्हा भांडे घासायला सुरुवात करता, पुन्हा तांदूळाकडे जाता, शिजलेला भात फेकून देता, पुन्हा तांदूळा जाता मार्केटमध्ये आणायला. आता शिजलेला ज्ञानात भात शिजलाय तर खा ना. ते पुन्हा खोत म्हणतात, त्याला बुरा येतं. आता तांदूळ आणायचे म्हणतात आणि शिजलेला भात तो खायचा आणि ठेवून द्या म्हणतात फ्रीज मध्ये महिनाभर. आल्यावर खातो गाऊन. आधी तांदूळ आणायचे, कळाले की नाही तांदूळ आणायचे. हो माऊली. हो माऊली. हो माऊली. शिजवलेल्या घरात तयार आहे. आता तांदूळ आणायला गेले, किती कमाल आहे. अंतरंग सोडायचं आणि बहिरंगात पळायचं. पुढे चला ना, हे समजून घ्या ना. तर हे बी नाही आणि धडती बी नाही. हे अनुवाद नाही बोलता येत, बोली नाही कळत. इथं छान राहा, इथं अभ्यास करा, इथं कष्ट करा, ते भरून निघत. हो माऊली. रीतीचं बोलणे बेटा, चुकीचं नाही. भाग्यानं श्रवणात आलात, मनमन कशाला. ज्ञान हृदय तुमचं झेलाय, कर्म कशाला. साधू आशीर्वाद द्यायलेत, अज्ञान कशाला. समजून घ्या ना जरा. इथंच राहा, इथं टिकून राहा, इथं मुक्त व्हा. मग कुठेही जा बाबा, अडवणार नाही. काय करा ना पुन्हा. ज्ञाने गळून गावा गोविंद गा, ज्ञाने गळून गावा गोविंद गा. चला, ते अष्टाध्यायी उघड झाले ते देवता कांड. शास्त्र सांगतसे आड मोडून बोले. बाबा बाबा बाबा, बघा आता डबल वाजते मग सांगते. ओवी डबल वाजते बाबा, तुम्हाला कळणार नाही. ते डबल करते काम. ऐका, ते अष्टाध्यायी उघड 8व्या अध्यायामध्ये. जाणते ते देवता कांड, शास्त्र सांगत असे आड मोडून केले. त्याला हे करा बरं, 45ला ओवी अंडरलाईन करा. माझ्याकडे तर बोलले, आता गाऊन आले सगळं, असता नसतच आहे माझं. ऐका, एकला अंडरलाईन करा, छान होईल. ऐका, 8व्या अध्यायात काय बोलतो तुला मी. अध्यात्म अधिभूत आणि अधिदैव सांगितले की नाही अर्जुना. हो, तू कधी ऐकलंस का. नाही. अधिभूत काय, अध्यात्म काय, अधिदैव काय तुला माहित होत नाही. मग हे जे देवता आणि देव, हे दोघांचं अंतर कळालं नाही. मग आम्ही आडपडदा नेऊन कुणाची मर्यादा ठेवून, कुणाला भेट भाड न ठेवून आम्ही तुला खटखट सांगितलं की देव वेगळा आणि देवता देव वेगळा आणि देवता वेगळी. मग ते देवता अतिरिक्त नैमित्त करून तुमच्या धर्मात कोणते देव आहे, कोणचा कुलधर्म आहे, कोणचा आहे म्हणजे कोणता काय 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 भानगडी, कोणता शिवाचा, कोणता शेतातला, कोणता झाडाखालचा, कोणता माहेरचा, कोणता आजूळचा, ते देवता. आणि जगात आत्म्यात सत्य जो मी आहे तो देव. हे देवता कांड 8व्या अध्यायात सांगितलं. म्हणजे देवा आणि अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव. अधिदेवतेची आपण नाही सेवा केली तर ते धरतात, पकडतात, लागतात. मग त्याला ते द्यावं लागतं, ते सुटतात. मी सुटतो का, मला काय लागतं का. नाही, मी डिफरन्स. त्याला लागतं आणि माझं मला न लागल्या वाचून मी कळत. हो माऊली, किती सगळं सांगितलं 8व्या अध्याय. किती सुंदर आहे. अधिदैविक, आध्यात्मिक. अधिदैविक ज्या देवता तुमच्या, त्याला तुम्ही भजावं लागतंय आणि त्या देवी तुला त्रास देत नाही. मग तुला सुख लागतं. ते अधिदैविक देवता आहे.
आध्यात्मिक आणि अधिभूत. तो रचयितापासून अधिभूत आहेत. म्यूट पहा. म्यूट कोणाचं आहे? विमल तुप्तेवार. तेवार बाबा यांचे फार राहते. म्हणून अर्जुना देव वेगळा आणि देवता वेगळ्या. ऐका, आणि ती तुला मी आडपड जाण्यावर ठेवून फडाफड सांगितलं मी बेरोने आणि फडव्यात पुराण्या कशाचाच. आता ऐका, देवता कांड कांड का म्हणले? जसं कर्मकांड तसं देवता कांड, ते करावं लागते धर्मानुसार. हे पण करावं लागते तुमच्या वर्णानुसार. कळालं? हो माऊली. किती सहज सांगितलं. कांड कशाला ते कळत नाही का आपल्याला? आपण कळायला भ्रम देऊन जगतो, हसतो नाचतो बिनकामाच. खरंय माऊली, अगदी खरंय. काही कळत नाही, उगाच आपलं डोलायचं बिनकामाच. त्रास व्हावा, कळायला नाही, ती स्थिती आली नाही, मन पाहिजे त्रस्त व्हावं, पागल व्हावं. गॅस संपलाय, बाई कशी करते घरात, किती आरडती ओरडती, आणा माहित नाही का, कळायला नाही का, आणू नये का, किती महाग झाले, आणून ते तुम्हाला माझ्या समजत नाही का? एवढी गीता बोलत नाही, पटा 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 एवढं बोलते घरामध्ये कट्टा कट्टा कट्टा. पागल का ते डोकं लोकांचं? जाऊन आणावं एखाद्या वेळेस, जावं निघावं ना बाहेर, आणावं. खरंय माऊली, तीच अवस्था आहे. अगदी बरोबर बोलला. तशी तर मग इकडे नसते माऊली, बरोबर तर इकडे काही भेटत नाही. एवढा अनुवाद करत नाही बाई. तुम्हाला सांगितलं नव्हतं का एवढं आणायचं होतं की? आणतेनेची संप्रदाय श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे. तेनेची प्रसादे. मग ते आपण देवता कर्म विधीनुसार वागलं, मग तुम्हाला काय कळतं? माझ्याकडे याचा रस्ता मिळतो. म्हणून तू विधी सोडायचा नसतो आणि बाजूला सरकायचं नसतं, कंटाळा करायचा नसतो. बायका मध्ये आता पुढे पहिले केलं आता नाही, आम्ही करत नाहीत. आता आम्ही पहिले करत होते आमच्या घरी, आता आम्ही सोडून दिलं. तुला सोडून दिलं कसं होईल? देव देतो सोडून माऊली. माऊली देव देतो सोडून आपल्याला. मग तेनेच ईश प्रसादे, मग ईश्वराचा प्रसाद होतो. मग काय होतं? श्री गुरु संप्रदाय लब्धे, श्री गुरुचा संप्रदाय त्याच्यात तुम्हाला लाभ होतो. साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे. साच म्हणजे खरं, त्या ज्ञानाचा उद्गम होतो. आणि जेव्हा छोट स्वरूप आलं त्याला कोवळे कोवळे पानं असतात, तसं तुम्हाला ज्ञानाची सुरुवात होती. आणि ते ज्ञान छान वाटतं, पानं कोवळे कोवळे मस्त वाटत. मी पुण्याहून आले, माझा बेल सोहळा कोवळे कोवळे पानं गच्च भरून गेला. ते झाड लहान दोन भरपूर. आता कोवळे ते अद्वेष्टादी प्रकृती की अथवा अमानित्वादी की वाढविजे म्हणून लेखी 12 बघा. आता ऐका, अद्वेष्टादी प्रकृती तर प्र आहे माझं, ते थोडं चुकले माझे शब्द. इथं नवीन ग्रंथ आहे, थोडस शब्दात प्रिंट मध्ये चूक होती. अद्वेष्टादी प्रकृती असं असेल बहुतेक का तुमचं भ्र आहे? नाही का की भ्रत सेम आहे, तेच आहे माऊली, आमच्याकडे पण तेच आहे. बरं, एक मिनिट थोडं चेक करते मी. ठीक आहे, बरोबर आहे. चला, अद्वेष्टादी प्रभृतिकी म्हणजे त्याच्यामध्ये अद्वेष्टा आणि द्वेष्टा. ऐका, खूप सुंदर आहे. अमानित्व, अभिन्नत्व, अहिंसा, शांतिरार्जवम हे श्लोक आहे गीतेचा. पण त्याच्यातले 2 शब्द इकडे आले तर तो शब्द अद्वेष्टा आहे. अद्वेष्टा म्हणजे कुणाचा द्वेष न करणार अंतःकरण ह्या बोधानं ह्या भक्तीनं अद्वेष्टा बनतं. त्याच्यामध्ये द्वेष उत्पन्न होत नाही. ते अद्वेष्टादी प्रतीकी
अथवा अमानित्वादिकी, अमानित्व म्हणजे क्रूरपणा, शांतता, प्रेम हे त्याच्यात वाढतं, हिंसा करत नाही कुणाची, त्याला म्हणायचं अमानित्वादिकी. म्हणजे यामध्ये पुढे भरपूर गुण येतात, शांतता, समाधान, सुख हे त्याला आपोआप प्रगट होतात ह्या चिंतनाने, ह्या गुरु सेवेनं, ह्या कर्मानं, नित्य विहित कर्मानं तुम्हाला हे गुण तयार होतात हृदयामध्ये. आणि नंतर तुला माझी जाणीव व्हायला ज्ञानाकडे यावं लागतं, असं बघून त्या अध्याय 12 अध्यायामध्ये त्यानं वर्णन केलं. आता ऐका, वाढवी जे हे गुण वाढतात, कोणते गुण? अमानित्व, अद्वेष्टा, म्हणजे कुणाचीही द्वेष होत नाही, आणि कुणाला बी तो मत्सर करत नाही, किंवा कुणालाही अपमान करत नाही, कुणाला दुःख देत नाही, तो त्रास देत नाही कुणाला, वाणीनं शब्दानं आपल्या कधीच नाही. त्याचं हृदय शांत बनतं, वृत्ती सदा शांत होती. ऐका, मग वाढवी जे म्हणून लेखी 12वा गण, हे गुण वाढवा म्हणून 12व्या अध्यायामध्ये तुला ह्या कर्माचं वर्णन केलं, आणि ते दोन गुण तुझ्यामध्ये तयार झाले. नंतर 13व्या अध्यायामध्ये तुला काय सांगितलं ते खाली बोलतो, असं भगवंत बोलले. म्हणून चहुई ऊर्ध्वमूळा ते अध्यायी, ज्ञानकांड ते ठाई निरूपिजे. म्हणून 14वा अध्याय 15वा अध्यायापासून जे ज्ञानकांडाला सुरुवात केली, आणि अगोदर त्या अध्यायाने हे तुला दिलं, आणि 14 अध्यायापासून 14 अध्यायापासून ज्ञानकांडाला मी सुरुवात केली. नंतर कर्माबद्दल काही बोललो नाही, अमानित्व, अधम्मित्व काही सांगितलं नाही, ते सगळे गुण तयार झाले, आणि तुझं अंतःकरण स्वच्छ झालं. विहित कर्म तू संपूर्ण केलेस, नित्य कर्माला तू टाकलं नाहीस, विहित कर्म सोडलं नाहीस, दान धर्म तुझं कमी झालं नाही, तुझं शांत मन झाले, आणि तू भक्तिपूर्ण झालास. म्हणून तुला मी 14 अध्यायापासून ज्ञानकांड सांगायला सुरुवात केली. इथून पुढे सगळं ज्ञानकांडे, इथून पुढे कर्माचं वगैरे वर्णन मी कधीच केलं नाही, तुला इथून सगळं मी सांगणार आहे आता ज्ञानकांड. एक मिनिट, 12वा अध्याय आधी, 12व्याच्या आधी, आणि 15वा अवधी, 12वा अध्याय आधी आणि 15वा अवधी, ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणासी. हे माझं राहिलं तर खाली झालं तर तुम्हाला मी सांगितलं आता. 12व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानाची परिपक्व दशा कशी होती त्याचं वर्णन मी केलं. कारण 12व्या अध्यायामध्ये भक्ती मार्ग आहे, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र योग आहे, 14व्यामध्ये ज्ञान सांगितलं, असं नाना रूपाने तुला वर्णन मी केलं. 15व्या अध्यायामध्ये तर ज्ञानाचं सगळं, 15व्या अध्यायामध्ये सगळी गीत ज्ञानेश्वरी संपली. नंतर 16व्यामध्ये पुढचं वर्णन तुला सांगितलं मी. इथपर्यंत जे अर्जुनाला द्यायचं ते 15व्या अध्यायामध्ये सगळं ज्ञान सगळं परिपूर्ण त्याला दिलं मी. म्हणून बहुत लोक, बरेच लोक 15 अध्यायामध्ये पूर्ण गीता संपली असं म्हणतात, ज्ञान मोक्ष असं म्हणतात, पण पुढे पण भरपूर आहे, पण जे वर्म आहे ते अगोदर आहे. आता आहे का, ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणाशी, ज्ञानानं परिपक्व दशा कशी होती. जसे एखादी कैरी कच्ची झाडाला असती, पण आपण त्याला काय लागलं म्हणतो, त्याच्याशिवाय आंबा उतरत नाहीत, पाड, काय म्हणतो, पाड माऊली, पाड. जसा आंबा पाडाला आला नाही तर आपण ते आंबे उतरत नाही, कारण ते नासतात, कच्चे असतात, म्हणून त्याला त्या झाडावर ठेवावं लागतं. तसं त्या वृत्ती कच्ची आहे, अज्ञानात आहे, म्हणून त्याला नित्य नैमित्य कर्म करावंच लागतं. जेव्हा ते कर्म पूर्ण झाले, भजन पूर्ण झाले, मग ते परिपक्व झालं, मग ते परिपक्व दशा ते ज्ञान झाल्यानंतर त्याला ज्ञान सुद्धा कसं परिपक्व करायचं, ज्ञानाकडे कसं यायचं, ज्ञानाची सिद्धी कशी आहे हे तुला नंतर सांगितली तुला. असं निरूपण तुला 12व्यापासून 15 अध्यायामध्ये केलं. ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणाशी, ज्ञान पूर्ण कसं व्हावं, ज्ञान कसं करावं, ज्ञानाकडे कसं यावं. अज्ञान संपल्यानंतर ज्ञानावर बुद्धी आरूढ होती, आणि ज्ञान तिला कळल्यानंतर ती परिपक्व होती, आणि परिपक्व झाल्यानंतर तिला तिची स्वतःची अवस्था प्राप्त होती. असं तुला नाना रूपाने मी वर्णन केले. आता आपण खाली निरूपणाशी, म्हणून चहुई ऊर्ध्वमूळात अध्यायी, ज्ञानकांड ते ठाई निरूपिजे. म्हणून 14 अध्यायापासून 15 अध्यायापर्यंत ज्ञानाचंच मी तुला सगळं ज्ञानाच तुला चिंतन सांगितले, निरूपण केले, वर्णन सांगितले 15व्या अध्यायामध्ये.
पूर्ण ज्ञान तुला मी 15 अध्याय दिले असं भगवंत बोलायले. ज्ञानकांड 28 निरूपिणी, ज्ञानाचं वर्णन सांगितले फक्त. एवं कांडत्रय निरूपिणी, एवं कांडत्रय रूपिणी, श्रुतीच हे कोडी सवाणी, गीता पद्मरत्नाची लेली आहे. अर्जुना, हे त्रयकांडात्मक जी आहे ना वेदाचं रूप, जे गीता, तीच एक छोटी स्वरूप घेऊन एक सुंदर बनली बाहुली कांडत्रय रूपिणी. तिने एक रूप घेतलं गीतेनं. वेदाच्या पोटातून जे 3 भाग काढले मी, कांडत्रय, कर्म, भक्ती आणि उपासना. हे 3 कांडत्रय एकत्र झाले आणि रूपिणी त्या तिघांनाच एक रूप धारण केलं. त्याचं नाव गीता मी दिलं. एक सुंदर रूप गीतेने धारण केलं. त्या 3 भागाला त्याने धारण केलं. हा कांडत्रय रूपिणी, ह्या वेदातून 3 भाग अलग करून ज्या गीतेमध्ये वर्णन केलं त्याचं निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये आलं. ह्या 3 रूपाला सुंदर एक रूप तयार झालं त्या त्रयकांडक वेदाचं. त्याला आम्ही गीता हे सुंदर नाव दिलं. उजीरवान रूप तयार झालं, त्याचं नाव गीता. साष्टांग दंडवत माऊली, किती सुंदर. किती छान. मॅडम मी खूप बोलतो. अध्यायी ज्ञानकांड तर थांबते बाबा. मारतर बायका सोनं काढलं का. 18 अध्यायाचे अलंकार घालून आली. नाना रत्न मध्ये सिद्धांत घातले, मध्ये 5 मोती जडवले आणि ती वेदातून आणली छोटीशी गीता लवस्वानी झाली असं मला वाटायलं. असं भगवंत बोलायले, अर्जुन ऐकायले, माझे साधक झेलायले. साष्टांग दंडवत. नमस्कार. साष्टांग दंडवत माऊली.